Good morning, students. In our last lecture, we have seen about cultivation of coriander crop. In that, we have seen botanical name, family, varieties, seed rate, spacing, and yield of coriander crop. Also, we have seen pests of leafy vegetables, diseases of leafy vegetables, and one important question: give reason for 2 marks. First, botanical name of coriander. Coriandrum sativum, family Umbelliferae. कोरिएंडर म्हणजे कोथिंबीर. याचे शास्त्रीय नाव कोरिएंड्रम सटायवम असे आहे. याचे कुळ अंबेलिफेरी हे आहे. Then varieties. 2 varieties are there. Kotu and T5365. Varieties म्हणजे 1. Varieties म्हणजे 1. कोटू and T5365 किंवा T5365 हे 2 वाण कोरिएंडर म्हणजेच कोथिंबीरमध्ये लोकप्रिय आहेत. देन सीड रेट 20 to 30 किलोग्रॅम पर हेक्टर. सीड रेट म्हणजे बियाणाची मात्रा 20 ते 30 किलोग्रॅम प्रति हेक्टर एवढी बियाणाची मात्रा कोथिंबीर लागवडीसाठी आवश्यक असते. Then spacing. No specific spacing. It is shown by broadcasting method. Spacing म्हणजे लागवडीचे अंतर. कोथिंबीर लागवडीसाठी कोणतेही विशिष्ट असे लागवडीचे अंतर नसते. कोथिंबीरीचे बी ब्रॉडकास्टिंग मेथडने सोन केले जाते. म्हणजेच कोथिंबीरीचे बी सारा किंवा फ्लॅटबेड यापैकी कोणताही एक लेआउट तयार करून त्यामध्ये विस्कटले जातात. यामुळे कोथिंबीर लागवडीमध्ये कोणतेही विशिष्ट असे लागवडीचे अंतर अवलंबले जात नाही. देन yield. Yield of coriander crop is of 2 types, means yield of leaves and yield of seed. First, yield of leaves 100 to 150 quintals per hectare in rainy season, and in summer season it is 60 to 80 quintals per hectare. Yield of seed 5.5 to 7.5 quintals per hectare. Yield म्हणजे उत्पादन. कोथिंबीर लागवड केल्यानंतर कोथिंबीरीचे उत्पादन किंवा कोथिंबीरीची लागवडच 2 हेतूने केली जाते. पहिले म्हणजे ॲज अ लिफी व्हेजिटेबल आणि दुसरी म्हणजे बीजोत्पादनासाठी म्हणजेच सीड प्रोडक्शनसाठी. ज्यावेळी लिफी व्हेजिटेबल म्हणून कोथिंबीरीची लागवड केली जाते तेव्हा 100 ते 150 क्विंटल प्रति हेक्टरी एवढे उत्पादन पावसाळी हंगामातील पिकापासून मिळते. तर
उन्हाळी हंगामातील पिकापासून 60 ते 80 क्विंटल प्रति हेक्टर एवढे उत्पादन मिळते. त्यानंतर ज्यावेळी बीजोत्पादनासाठी म्हणजे सीड प्रोडक्शनसाठी कोथिंबिरीची लागवड केली जाते, त्यावेळी 5.5 ते 7.5 क्विंटल म्हणजेच 5.5 ते 7.5 क्विंटल प्रति हेक्टर एवढे सीड प्रोडक्शन म्हणजेच बीचे उत्पादन मिळते. Then pests of leafy vegetables. There is no any serious pest on leafy vegetables, and common pests are aphids, caterpillars and beetles, and these pests can be controlled by spraying malathion or dimethoate. पेस्ट्स ऑफ लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्यांवरील किडी किंवा कीटक. आता ज्या आपण पालेभाज्या अभ्यासल्या त्यामध्ये पालक, मेथी, चाकवत आणि कोरिएंडर या 4 भाज्यांचा समावेश आहे. आता या 4ही भाज्यांमध्ये कॉमनली कोणतीही सिरियस म्हणजे घातक अशी कीड किंवा कीटक दिसून येत नाही आणि सर्वसाधारण किडी म्हणजे ॲफिड्स, कॅटरपिलर्स म्हणजे अळी आणि बीटल्स या आहेत. या किडींचे नियंत्रण करण्यासाठी मेलेथिऑन किंवा डायमेथोएटची फवारणी करणे उत्तम समजले जाते. देन डिसीजेस ऑफ लिफी व्हेजिटेबल्स. 3 diseases are reported. First, leaf spot. Second, rust. Third, downy mildew. डिसीजेस ऑफ लिफी व्हेजिटेबल्स म्हणजे पालेभाज्यांवरील रोग. 3 घातक असे रोग नोंदवले गेले आहेत. पहिला लिप स्पॉट, दुसरा रस्ट आणि तिसरा डाउनी मिल्ड्यू. देन वन इम्पॉर्टंट क्वेश्चन, गिव रिझन फॉर 2 marks. Question, leafy vegetables requires more nitrogen. Answer, the edible part of leafy vegetable is leaves, that is vegetative part, and role of nitrogen is to promote vegetative growth. Also, it gives dark green color to leaves, so leafy vegetables requires more nitrogen. कोथिंबीर लागवडीमध्ये एक महत्त्वाचा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो, गिव रिझन म्हणजे कारणे द्या म्हणून. हा 2 मार्कासाठी विचारला जाणारा प्रश्न आहे. प्रश्न आहे, लिफी व्हेजिटेबल लागवड करताना जास्त प्रमाणामध्ये नत्राची आवश्यकता द्यावी किंवा आवश्यकता असते. म्हणजेच लिफी व्हेजिटेबल्ससाठी पालेभाज्यांसाठी जास्त प्रमाणात नत्राची आवश्यकता असते. याचे उत्तर आहे, पालेभाज्या म्हणजे लिफी व्हेजिटेबल यांच्या नावाप्रमाणेच या वनस्पतींचा खाण्यायोग्य भाग हा त्यांची पाने असतो, म्हणजेच त्यांचा शाखीय भाग असतो. आणि नायट्रोजनची भूमिका वनस्पतींच्या वाढीमध्ये महत्त्वाची ठरली जाते. म्हणजे झाडाची शाखीय वाढ घडवून आणण्यासाठी नायट्रोजन हाच महत्त्वाचा घटक समजला जातो. तसेच नायट्रोजनमुळे किंवा नत्रामुळे कोणत्याही झाडाच्या पानांना गडद हिरवा रंग मिळत असतो. या सर्व कारणांमुळे लिफी व्हेजिटेबल
म्हणजे पालेभाज्यांमध्ये नत्राची आवश्यकता जास्त असते. Today we are going to study about carrot cultivation. First, botanical name Daucus carota, family Umbelliferae. Carrot म्हणजे गाजर. याचे शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा असे आहे. याचे कुळ अंबेलिफेरी हे आहे. देन व्हरायटीज पूसा केशर, पूसा मेघाली, पूसा यमदग्नी, नंट्स, बोलेरो, नापा, इंडियन पिंक, देशी ऑरेंज एटसेट्रा. व्हरायटीज म्हणजे वान. कॅरट म्हणजे गाजर लागवड करताना काही महत्त्वाचे वाण किंवा लोकप्रिय वाण पुढीलप्रमाणे पूसा केशर, पूसा मेघाली, पूसा यमदग्नी, नंट्स, बोलेरो, नापा, इंडियन पिंक, देशी ऑरेंज इत्यादी. देन सीड रेट 8 to 10 किलोग्रॅम पर हेक्टर. सीड रेट म्हणजे बियाणाची मात्रा. कॅरेट कल्टिवेशनसाठी म्हणजेच गाजर लागवड करताना 8 ते 10 किलो बियाणे प्रति हेक्टरी एवढी बियाणाची मात्रा आवश्यक असते. देन स्पेसिंग 30 by 15 सेंटीमीटर. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर. कॅरेट कल्टिवेशन करताना 30 by 15 सेंटीमीटर एवढे लागवडीचे अंतर अवलंबले जाते. देन यील्ड 10 to 12 टन्स पर हेक्टर. यील्ड म्हणजे उत्पादन 10 ते 12 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन कॅरेट कल्टिवेशनपासून मिळत असते. आज आपण कॅरेट कल्टिवेशनमध्ये बॉटॅनिकल नेम, फॅमिली, व्हरायटीज, सीड रेट, स्पेसिंग अँड यील्ड हे घटक अभ्यासले. फर्स्ट बॉटॅनिकल नेम डॉकस कॅरोटा, फॅमिली अंबेलिफेरी. कॅरेट कल्टिवेशनमध्ये म्हणजेच गाजर लागवड करताना प्रथम आपण त्याचे शास्त्रीय नाव जाणून घेऊया. कॅरेटचे शास्त्रीय नाव डॉकस कॅरोटा असे आहे. याचे कुळ अंबेलिफेरी हे आहे. देन व्हरायटीज पूसा केशर, पूसा मेघाली, पूसा यमदग्नी, नंट्स, बोलेरो, नापा, इंडियन पिंक, देशी ऑरेंज इट्सेट्रा. व्हरायटीज म्हणजे वान. पूसा केशर, पूसा मेघाली, पूसा यमदग्नी, नंट्स, बोलेरो, नापा, इंडियन पिंक, देशी ऑरेंज इत्यादी कॅरेट म्हणजेच गाजर या वनस्पतीचे वाण लोकप्रिय आहेत. देन सीड रेट 8 to 10 किलोग्रॅम्स पर हेक्टर. सीड रेट म्हणजे बियाणाची मात्रा. 8 ते 10 किलोग्रॅम
प्रति हेक्टरी एवढी बियाणे आवश्यक असतात. देन स्पेसिंग 30 by 15 सेंटीमीटर. स्पेसिंग म्हणजे लागवडीचे अंतर 30 by 15 सेंटीमीटर हे लागवडीचे अंतर कॅरेट कल्टिवेशन करताना अवलंबले जाते. देन yield 10 to 12 टन्स पर हेक्टर. yield म्हणजे उत्पादन 10 ते 12 टन प्रति हेक्टर एवढे उत्पादन कॅरेट कल्टिवेशनपासून मिळते. इथे कॅरेट कल्टिवेशन संपले आहे. पुढील लेक्चरला आपण रॅडिश कल्टिवेशन अभ्यासणार आहोत. धन्यवाद.